Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? शिवसेनेचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आपल्या बरोबर आहेत. तथा देवेंद्र फडणवीसांची काही महत्त्वाची वक्तव्य आज समोर आली. त्यात ते म्हणतात की 2019 साली शरद पवारांनी तुम्ही राष्ट्रपती राजवट लावा, मी महाराष्ट्राचा दौरा करतो, त्यानंतर महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज असल्याचं सांगतो आणि त्यानंतर पाठिंबा देऊ. इतके दिवस झोपलेले होते का ते? आता या सगळ्या गोष्टी जुन्या काढत बसायच्या. तुम्ही काय काय बोललेले, काय काय नाही, मातोश्रीवर अन्य ठिकाणी ते सोयीस्कर आपण विसरून बाकीच्या गोष्टी जाणीवपूर्वक समोर खोट्या मला असं वाटतं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा केविलवाना प्रयत्न सध्या फडणवीस करतात. पण त्यांनी असं सांगितलं की पालकमंत्री ठरले होते, मंत्रीसुद्धा ठरले होते, दिल्लीत बैठकसुद्धा झाली होती. हे सांगताना ते म्हणतात की ही बैठक अदानीच्या घरी झालेली नव्हती. हे सगळं ठरल्यानंतर पुन्हा शरद पवार मागे फिरले. मला याच्यातलं काही डिटेल्स माहिती नाही, पण तो काल का परवा अजितदादा बोलले होते की हे सगळं सरकार करण्यासाठी अदानी वगैरे फोडण्यासाठी हे होते सोबत असं बोललेले, एवढं मी ऐकलेलं. ते पुढे म्हणतात की मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं फडणवीस म्हणतात. भाजपमधील प्रोटोकॉलनुसार नवीन मुख्यमंत्र्यांचा निर्णय भाजप संसदीय मंडळ घेईल, यासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा सल्ला घेतला जाईल. जी भारतीय जनता पार्टी आता सगळ्यात जास्त जागा लढते आणि आता जर सगळीकडे बघितलं तर मोदी आणि फडणवीस यांच्याच नाव घेऊन सगळं चालू आहे आणि फडणवीसांनाच मुख्यमंत्री होण्याची तीव्र इच्छा आहे. परंतु आता सांगायचं नाही, पण तो व्हायचं त्यांनाच आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फडणवीसांनाच मुख्यमंत्री केलं पाहिजे असं म्हणतात. आता राज ठाकरेसुद्धा बोलले फडणवीस. त्याच्यामुळे मला असं वाटतं दुटप्पीपणाने बोलणं असं आहे, करायचं वेग, सांगायचं वेगळं, दाखवायचं वेगळं अशी पद्धती दिसते. शिंदे विक्रमी आमदारांसह आमच्यासोबत आले तेव्हा भाजप नेतृत्वाने त्यांना मुख्यमंत्री केलं. तेव्हा मी सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला होता, परंतु नंतर मला वाटलं की सामील झालं पाहिजे, आपण प्रशासनावरती देखरेख करू शकतो. आता कुठं देख उरली नाही, रेख उरली नाही त्यांची प्रशासनावर. यांची सगळी देखरेख शिंदेने मिटून टाकलेली आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या प्रशासनावर. आणि त्याच्यामुळं त्यांचं कुठं ऐकलं गेलं, कोणत्या गोष्टी ऐकल्या गेल्या मागच्या काळामध्ये? बिलकुल कोणत्या त्यांच्या म्हणण्यावर बदल्यासुद्धा होत नव्हत्या. त्यांच्या खात्याच्या सुद्धा बदल्या कित्येक बदलल्या मुख्यमंत्र्यांनी, हे सगळं समोर आलेलं आहे. आमच्या अमित ठाकरेंना मदत करण्याची इच्छा होती. सुरुवातीला त्यांना पाठिंबा देण्याचा वाव होता, पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे उमेदवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्यामुळे आता ते शक्य नाही म्हणतात. आधी भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते बोलले होते की असा पाठिंबा द्यायची सुद्धा घोषणा केली, काही ठिकाणी दिला सुद्धा आहे. परंतु आता या ठिकाणी जी भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली आणि जी मनसे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं म्हणते त्यांनी पण घेतलेली, ही जर बघितली तर खऱ्या अर्थानं कोणती भूमिका यांची हेच कळत नाही. यांचा विचार काय, नेमक्यांना करायचं काय? अमित ठाकरेंना पाठिंब्याचा एक शेलार म्हणतात, दुसरे नेते म्हणतात आणि फडणवीस वेगळं म्हणतात. मला वाटतं भारतीय जनता पार्टीतलाच बेबनाव याच्यातून समोर येतोय. तुमच्याकडे पहिल्या यादीमध्ये जे 17 उमेदवार होते ते भाजपमधून आलेले उमेदवार होते. महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांनाच नव्हे तर सर्वच पक्षांना आम्ही उमेदवार दिले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पहिल्या यादीत आमच्या 17 उमेदवारांचा समावेश होता, कारण त्यांच्यासाठी आमच्याकडे जागा नव्हती, त्यामुळं आमच्यातले 17 उमेदवार उद्धव सेनेत गेले असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांच्याकडचे असलेले उमेदवार कोण आहे? विखे कोण आहे? तो कोण? पडळकर कोण आहे? असे अनेक उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे, भारतीय जनता पार्टीचे. आता त्या मतदारसंघाची राजकीय स्थिती बघून काही लोक आणि पक्षसुद्धा निर्णय घेत असतो. त्याच्यामुळं मला असं वाटत नाही की हे काही अयोग्य आहे म्हणून. कटेंगे बटेंगेचा जो मुद्दा आहे त्याला अजित पवारांनी विरोध केला. फडणवीस म्हणतात की तो मुद्दाच अजित पवारांना कळला नाही. समजावून सांगा म्हणा त्यांना संध्याकाळी बसल्यावर. परंतु एकीकडं बटेंगे कटेंगे म्हणायचं आणि एकीकडं बाटण्याचीच भूमिका घ्यायची. कालचं जर पंतप्रधानांचं भाषण ऐकलं तर जाती जातीत भांडणं लावण्याचाच प्रकार आहे ना. याच्यात मागासवर्गीय समाजात भांडणं लावण्याचा प्रकार,
खरं तर आता त्यांचंच सरकार आहे जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्याच्याविषयी त्यांच्याच सरकारने मागासवर्गीयामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार. त्याच्यानंतर ओबीसीमध्ये सुद्धा काल काय काय बोलले, शिंपी, धोबी, लोहार, सुतार एवढे, असं तर कोणाच्या ध्यानीमनी पण नाही. हा महाराष्ट्र कसा आहे, छत्रपती शिवरायांचा आहे, फुलेंचा आहे, शाहू आंबेडकरांचा आहे, लोकमान्य टिळकांचा आहे, आगरकरांचा आहे, असा इतका पुढारलेला महाराष्ट्र. इथं अशी जात पात एवढ्या खालच्या लेवलचे धंदे कटिंगे बटिंगे आपल्या महाराष्ट्रात होऊ शकत नाही. तुमचे उमेदवार आहेत सुरेश बनकर. अब्दुल सत्तार आता म्हणाले की 1,20,000 मतांनी माझा विजय होणार आहे. काय वाटतं तुम्हाला? 1,20,000 आता या महाराष्ट्रात कोणाचाच विजय होऊ शकत नाही. मागच्याच अब्दुल सत्तार 20,000 मतांनी फक्त निवडून आले होते आणि शिवसेना त्यांच्यासोबत होती. आता शिवसेना त्यांच्यासोबत नाही, गद्दारी केलेली आहे, भ्रष्टाचाराचा कळस या मतदारसंघामध्ये गाठलेला आहे, जातीयवाद मोठ्या प्रमाणावर या मतदारसंघात त्यांनी फैलावलेला आहे. अनेक ठिकाणी सरकारची मदत घेऊन मंत्रिपदाचा गैरवापर करून प्रचंड प्रॉपर्टी लुटली, सैनिकांना सुद्धा सोडलं नाही या देशाच्या त्यांनी, आणि त्याच्यामुळे त्यांचा पराभव अटळ आहे. ते म्हणतात की यांच्या गाडीमध्ये म्हणजे सुरेश बनकरांच्या गाडीमध्ये भोकरदनच्या पंपावरती पेट्रोल टाकलं जात आहे सध्या. कोणाच्या गाडीत कुठलं पेट्रोल टाकलं जातं किंवा डिझेल टाकलं जातं, पण त्यांच्यासारखं समाजात रॉकेल तर ते टाकत नाही ना. समाजात जाती धर्मात रॉकेल तर टाकायचं काम सत्तारांसारखं सुरेश बनकर करत नाही ना. एक सर्वसामान्य माणूस उमेदवार दिलेला आहे शिवसेनेनं, आणि त्याच्यामुळे त्याची भीती जास्त आहे. भीती वाटते म्हणूनच असं सांगितलं जातं ना, भोकरदनच्या पंपावर आणि ह्या पंपावर आणि त्या पंपावर. ठीक आहे, आम्ही कोणाची मदत घेत असो राजकारणामध्ये, तर त्याच्यात मला असं वाटत नाही आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही कोणाची मदत घेऊ. म्हणजे घेताय का रावसाहेब दानवेंची मदत? तिकडून काही तुम्हाला रसद मिळते? नाही मिळत ना. कशी मिळेल? ती भारतीय जनता पार्टीची, मी शिवसेनेचा आहे, कशी मिळेल? त्यांचं जमना गेलं ना, ते एकाला शिवाजी म्हणतात एकाला औरंगजेब. मला माहित नाही, मोठे लोक येते, पण मी शिवसेनेवर लढू लागलो. सामान्य माणूस माझ्यासोबत आहे. सत्तार औरंगजेब वाटतो का तुम्हाला? औरंगजेबचा विषय नाही, तो गुंड आहे, हुकुमशाही आहे. सिल्लोड मतदारसंघात त्यांना गुंडशाही, हुकुमशाही, तुम्हाला माहिती, व्यापारी आहे, ते सगळे परेशान आहे त्याच्यात. तर पुन्हा एकदा तुमच्याकडे सत्तार आज असंही म्हणाले, म्हणजे रावसाहेब दानवेंनी जी लात मारली त्या लात मारण्यावरती त्यांनी टिप्पणी केली आहे की लात माणूस मारत नाही, लात कोणता तरी एक प्राणी मारतो, तर प्राण्यासारखं वागू नये. मोठं सत्तार आणि दानवे कधी एक आणि कधी विरोधात हे मला कधीच कळालेलं नाही. त्यामुळे मी सत्तारांच्या भूमिकेविषयी बोलेन ना दानवेंच्या भूमिकेविषयी बोलाल. आत्ताच्या घडीला आम्ही मतदाराविषयी बोलतो, शेतकऱ्याविषयी बोलतो, कष्टकऱ्याविषयी बोलतो, युवकाविषयी बोलतो, माता भगिनीविषयी बोलतो. तर होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॅमेरामॅन आप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.